नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील विकारी शब्दाच्या जाती याच्यामधील तिसऱ्या क्रमांकाची शब्दाची जात आहे विशेषण। या विशेषणाचे प्रकार आणि त्यावर आधारित काही स्पर्धा परीक्षेतील येणारे प्रश्न त्याचा सराव आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आज आपण विशेषण या घटकातील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे विशेषणाचे दोन प्रकार तर तीनच आहेत, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। पण नामापासून तयार होणारे विशेषण आणि धातूपासून तयार होणारे विशेषण हे आपल्याला येणं आवश्यक आहे। कारण जर दिलेल्या प्रश्नामध्ये विशेषणाची एकूण संख्या जर विचारली तर नामापासून तयार झालेले नामसाधित विशेषण आणि धातूपासून तयार झालेले धातुसाधित विशेषण त्याच्यामध्ये आले असतील तर ते मोजताना आपली अडचण होऊ शकते। म्हणजे त्याला आपण त्याच्यामध्ये धरू शकतो किंवा एखाद्या वेळेस नाही पण। म्हणून हे दोन नामसाधित विशेषणे आणि धातुसाधित विशेषण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। आता बघा, नामसाधित विशेषण म्हणजे नामापासून तयार झालेले विशेषण आणि धातुसाधित विशेषण म्हणजे धातूपासून तयार झालेले विशेषण। धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असतं आणि नाम तर तुम्हाला माहिती आहे, नाव ते सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम किंवा धातुसाधित नाम असे प्रकार सुद्धा आपण शिकलेलो आहोत। म्हणजे नामापासून तयार होणारे विशेषण म्हणजे नामसाधित। नामसाधित म्हणजे नामापासून तयार झालेलं, नामापासून साधलेलं। बघा, माती या नामापासून विशेषण तयार झालेले मातकट, तेल तेलकट, पाणी पानचट, नगर नागरिक, शरीर शारीरिक, वेद वैदिक म्हणजे वेदावर आधारित संस्कृती, वैदिक संस्कृती, समाज सामाजिक, राजकारण राजकारणी, प्रतिभा प्रतिभावान, भाग्य भाग्यशाली, या बाजूचे सर्व नाम आहेत आणि या नामापासून हे नामसाधित विशेषण आहे। त्याच्यानंतर इकडे बघा, भाषा हे नाम आहे, सामान्य नाम आहे। भाषापासून भाषिक, मन पासून मनस्वी, गरज पासून गरजू, मतीपासून मतिमंद। मतिमंद म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे। एखाद्या विद्यार्थ्याला अध्ययनामध्ये काही अडचण असेल तर आपण सहज त्याला मतिमंद म्हणतो। पण मतिमंद याचा अर्थ, मती हे नाम आहे आणि ज्याची मंद झालेली आहे मती, असा मतिमंद। मतिमंद हे विशेषण आहे। शास्त्र शास्त्रीय, कला कलावंत, शील शीलवान। तर अशा प्रकारचे अजून भरपूर उदाहरण आहेत जे नामापासून तयार झालेले विशेषण आहेत। नामापासून तयार झालेले म्हणून याला नाव आहे नामसाधित विशेषण। असे उदाहरण आपल्याला वाचन करावे लागतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला विशेषण हा घटक आपला पक्का होईल। आता यानंतर बघा, धातूपासून तयार झालेले धातुसाधित विशेषणे। धातू म्हणजे क्रियापद आणि क्रियापद म्हणजे त्या क्रियापदाचं मूळ रूपाला आपण धातू म्हणतो। धातूपासून तयार झालेले विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण। रड या धातूपासून तयार झालेले विशेषण रडणारे। त्याचं उदाहरण बघा, रडणारे मूल। रडणारे मूल मध्ये रडणारे हे विशेषण आहे। गा धातू आहे, गाणारा हे विशेषण आहे आणि गाणारा हे धातुसाधित विशेषण आहे। गाणारा पक्षी। टांग म्हणजे टांगण्याची क्रिया, टांग पासून टांगती, टांगती तलवार, तलवार कशी आहे, टांगती आहे म्हणून टांगती हे विशेषण आहे आणि ते धातुसाधित विशेषण आहे। त्याच्यानंतर उघड उघडलेले। आता त्याचं उदाहरण बघा, उघडलेले दार। दार कसे आहे, उघडलेले आहे। उघड या धातूपासून तयार झालेले उघडलेले हे विशेषण आहे। वाढ वाढलेले, उदाहरण आहे वाढलेले झाड। त्याच्यानंतर खण खणलेला, खणलेली, असे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो। खणलेला खड्डा, याच्यामध्ये खणलेला हे विशेषण आहे। हास हसणे, हसण्याची क्रिया। हसरे बाळ, बाळ या नावाबद्दल विशेष माहिती सांगणारं विशेषण आणि ते धातुसाधित विशेषण आहे। त्याच्यानंतर पड पडण्याची क्रिया। तर पडका, तर उदाहरण आहे पडका किल्ला। किल्ला या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पडका। म्हणजे पडका हे धातुसाधित विशेषण पड या धातूपासून तयार झाले। अशा प्रकारे नामापासून तयार झालेले नामसाधित विशेषण
आणि धातूपासून तयार झालेले धातुसाधित विशेषण हे विशेषण सुद्धा येणं आपल्याला आवश्यक आहे. गुणविशेषण माहिती आहे आपल्याला, संख्या विशेषण माहिती आहे आपल्याला, सार्वनामिक विशेषण माहिती आहे. तर त्याच प्रकारे आपल्याला नामसाधित विशेषण आणि धातुसाधित विशेषण सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद.